उपचारासाठी आलेल्या मुलीवर मांत्रिकाचा बंद खोलीत अत्याचार. धुळेमधील धक्कादायक घटना. काही वेळा परिस्थिती अशी येते की माणूस हतबल होऊन जातो. त्यातही पोटच्या लेकराला काही झाले असेल तर आईबाप त्याच्यासाठी काही करण्यास तयार होतात. वैद्यकीय क्षेत्र प्रचंड प्रमाणात विकसित झाले आहे, पण काही वेळा तज्ज्ञ डॉक्टरही हात टेकतात. तेव्हा मात्र देवावरच भरोसा ठेवला जातो. त्यातच तांत्रिक मांत्रिक बुवा महाराजांचे पाय धरण्या इतकी हतबलता येते. याचाच गैरफायदा भोंदू लोक घेत असतात. भीती दाखवून संपत्तीसह माणसाचे मानसिक आणि शारीरिक शोषणही करतात. धुळे जिल्ह्यात एक तरुणी झोपेतून ओरडत उठू लागली. तिला भयानक स्वप्ने पडत असल्याने ती घाबरली होती. तिचे मानसिक स्वास्थ्य ढासळले होते. तिच्यावर अनेक उपचार केले, पण प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे दवाखान्याबरोबरच देवा धर्माचे पाहिले जाऊ लागले. यातूनच एका मांत्रिकाने उपचार करण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला. लोकांच्या विश्वासाचा आणि अक्तिकतेचा गैरफायदा घेणाऱ्या त्या नीच नराधमास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील शिरपूर शहरातील सुवर्णा आता तिने तारुण्यात पदार्पण केले होते. तिचे आई वडील आता तिच्या लग्नाचा विचार करू लागलेले होते, पण मध्येच मिठाचा खडा पडला आणि तिचे आई वडील धास्तावले. गेल्या 6 महिन्यापासून सुवर्णा अस्वस्थ होती. तिला भयानक स्वप्ने पडू लागलेली होती. झोपेत पडलेल्या भयानक स्वप्नामुळे सुवर्णा घाबरून किंचाळून जागी व्हायची आणि थरथरायला लागायची. तिची ती अवस्था पाहून सुवर्णाचे आई वडीलही मनातून हादरले होते. सुवर्णाची अवस्था पाहून शिरपुरातील आणि धुळ्यातील अनेक विषयातील तज्ज्ञ डॉक्टरही तिची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले, पण सुधारणा होत नसल्याने आई वडिलांच्या सह इतर नातेवाईक सुद्धा हादरलेले होते. सुवर्णाची बिघडत चाललेली मानसिक स्थिती लक्षात घेता तिच्या काही नातेवाईकांनी विविध शंका उपस्थित केल्या. मांत्रिकाला दाखवून उपचार करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे सुवर्णाचे आई वडील सुवर्णाला अनेक मांत्रिकांकडे घेऊन गेले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पूजा अर्चा होम याग सर्व काही केले. कर्ज काढून आवश्यक तो खर्च केला, पण सुवर्णामध्ये काही सुधारणा होत नव्हते. एके दिवशी सुवर्णाच्या आई वडिलांना तिच्या आजोबांचा फोन आला. त्याने एका विद्वान मांत्रिकाचा फोन नंबर सुवर्णाच्या आई वडिलांना दिला. हा मांत्रिक नावाजलेला असून त्याच्याकडून उपचार करून घेण्यासाठी नंबर लावावे लागतात. माझ्या परिचयाचा मित्र त्या मांत्रिकाच्या जवळचा असल्याने आपला नंबर लवकर लागू शकतो, असे सुवर्णाच्या आजोबाने सुवर्णाच्या आई वडिलांना सांगितले. सुवर्णाच्या सुधारणेसाठी आतुर झालेल्या सुवर्णाच्या आई वडिलांनी आजोबांच्यावर भरोसा ठेवून त्याने दिलेल्या फोन नंबरवर संबंधित मांत्रिकाशी संपर्क साधला आणि उपचारासाठी विनंती केली. सुवर्णाच्या आईच्या फोनला त्या बाबाने सकारात्मक प्रतिसाद दिला. सुवर्णाला औषधी वनस्पतीद्वारा तयार केलेले औषध नियमितपणे घ्यावे लागेल. त्यासाठी फोन पेद्वारे 5,000 रुपये पाठवण्यास सांगितले. संबंधित बाबाने खात्रीशीर सांगितल्याने सुवर्णाच्या आईने त्या बाबाला 5,000 रुपये तात्काळ पाठवून दिले. पैसे हाती पडताच त्या बाबाने दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी शिरपूरमधील बाबाच्या संकेतस्थळी सुवर्णाला घेऊन येण्यास सांगितले. संबंधित बाबाने सांगितल्याप्रमाणे दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी सुवर्णासह तिची आई आणि सुवर्णाचा भाऊ यांनी बाबाने सांगितलेल्या संकेतस्थळी पोहोचले. संकेतस्थळी संबंधित 40 वर्षे वयाचा बाबा पोहोचला. त्याने सुवर्णाच्या आई आणि भावासमोर सुवर्णाला काही प्रश्न विचारले. त्यानंतर सुवर्णाशी एकांतात बोलावे लागेल. तिला होत असलेला त्रास तिला विश्वासात घेऊन विचारावा लागेल. त्यानंतर कुठले औषध घ्यायचे ते ठरेल. त्यासाठी साधारण 1.5 तास लागेल. तिची एकटीची बसण्याची क्षमता आणि तयारी असेल तर आतल्या खोलीत बसवा, असे त्या बाबाने सुवर्णाच्या आईला सांगितले. कुठल्या का औषधाने होईना सुवर्णाला गुण यायला हवा, म्हणून सुवर्णाच्या आईने बाबाचा सल्ला मान्य केला आणि सुवर्णाला संबंधित खोलीत एकटीला बसवले. तासाभरानंतर सुवर्णा त्या खोलीतून भेदरलेल्या अवस्थेत बाहेर आली आणि आईच्या गळ्यात पडली. सुवर्णाची ही अवस्था पहिल्यांदाच तिच्या आईने पाहिलेली नव्हती. या अगोदरही सुवर्णाच्या आईला हा अनुभव आला होता. त्यामुळे सुवर्णाच्या त्या अवस्थेची दखल न घेता संबंधित बाबाने दिलेली औषधे घेऊन सुवर्णासह तिची आई आणि भाऊ घरी आले. रस्त्यात सुवर्णा आईच्या गळ्यात पडून हमसून रडू लागली होती.
तेव्हा मात्र सुवर्णाच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता सुवर्णा बोलती झाली. तिने सांगितले की ती बाबाने सांगितल्याप्रमाणे आत गेली तेव्हा त्या बाबाने दरवाजा आतून बंद केला. सुवर्णाला खोलीतील पलंगावर बसवले. तिच्यासमोर लिंबू कापला. त्या लिंबूवर कुंकू टाकले. तो तिच्यावरून ओळून फेकला. नंतर खोलीतील लाईट बंद करून त्या नराधम कामांध भोंदूबाबाने सुवर्णाला घाबरवून तिच्या शरीराचे तासभर लचके तोडले. सुवर्णाबरोबर घडलेली हकीकत ऐकून सुवर्णाच्या आईची तळपायाची आग मस्तकात भिडली. तिने तात्काळ शिरपूर शहर पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेली घटना पोलीस निरीक्षक के पाटील यांना सांगितली. सुवर्णाच्या आईकडून घडलेली घटना ऐकताच तिच्या फिर्यादीवरून त्या भोंदूबाबाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केला. घटना गंभीर असल्याने पोलीस निरीक्षक के पाटील यांनी या संदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिली. घटनेचा सखोल तपास करून गुन्हेगाराला अटक करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस अधीक्षक के पाटील यांना दिले व तपासासाठी आवश्यक मदतही उपलब्ध करून दिली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक के पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कॉन्स्टेबल सीमा ठाकरे आणि गोपाळ माळी आदींचा समावेश असलेले शोध पथक गठीत केले. त्यांच्यावर या प्रकरणाच्या तपासाची आणि संबंधित भोंदूबाबाचा शोध घेऊन अटक करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. गुन्हा कुठलाही असो त्याची उकल करायची असल्यास गुन्हेगार निष्पन्न व्हायला हवा. निष्पन्न झालेल्या गुन्हेगाराची ओळख पटायला हवी. गुन्हेगाराची ओळख पटली की त्याला अटक करायला हवी. गुन्हेगार ताब्यात आला की त्या गुन्ह्याची उकल करणं सहज शक्य होतं. या प्रकरणामध्ये पीडितेने गुन्हेगाराचे केलेले वर्णन एवढाच आधार होता. त्यावरून गुन्हेगार शोधून काढायचा होता. त्यासाठी सुरेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शोध पथक कार्यरत करण्यासाठी आले होते. शोध कार्याचा प्राथमिक भाग म्हणून पीडितेच्या आईचा, ज्या घरात पीडितेवर अत्याचार करण्यात आला त्या घर मालकाचा, शेजाऱ्या पाजाऱ्यांचा प्राथमिक जबाब नोंदवून घेण्यात आला. या जबाबांची पडताळणी केली असता संबंधित अत्याचार करणारा बाबा वाघुळखेडा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव येथील असल्याची खात्रीशीर माहिती शोध पथकाला मिळाली. या प्रकरणातील गुन्हेगाराचा पत्ता मिळाल्याने सुरेश सोनवणे यांच्या शोध पथकाने प्राप्त माहितीच्या आधारे संबंधित निवासस्थान गाठले. तो या गावात पिंटू नावाने प्रसिद्ध असून त्याचे पूर्ण नाव अर्जुन पंडित अहिरे असल्याचे स्पष्ट झाले. संशयित अर्जुन अहिरे हा आपल्या गावात राहत नाही. तो आपले निवासस्थान बदलत असतो आणि विशेष म्हणजे सावधानता म्हणून मोबाईल सुद्धा जवळ बाळगत नाही. सर्वार्थाने स्वतःला पोलिसांच्या पासून लांब ठेवणाऱ्या अर्जुन अहिरेला शोधून काढणं तसं अवघडच होतं. पण शोध पथक सुद्धा जिद्दीला पेटलेलं होतं. मिळेल त्या माहितीच्या आधारे अर्जुन अहिरेला शोधून काढायचा चंगच पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे यांनी बांधलेला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे या प्रकरणाच्या पाठपुराव्यात अग्रेसर होते. त्यामुळे पोलीस निरीक्षक के पाटील हे सुरेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील शोध पथकाला प्रसंगानुरूप मार्गदर्शन करत असतानाच शोध पथकाला अर्जुन अहिरे संबंधात महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी या गावातील यात्रा उत्सवात अर्जुन अहिरे हा एका दुकानावर काम करत असल्याची खात्रीशीर माहिती कळली. पण ज्या दिवशी ही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली तो त्या यात्रोत्सवाचा शेवटचा दिवस होता. चंदनपुरी यात्रोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने अर्जुन अहिरे ज्या दुकानात काम करतो ते दुकान यात्रोत्सव संपल्यावर उठणार आणि दुकान उठले तर पुन्हा अर्जुन अहिरेचा शोध घेणं अवघड होईल. हे लक्षात येताच सुरेश सोनवणेसह त्यांचे शोध पथक चंदनपुरी यात्रेत त्वरित डेरेदाखल झाले. यात्रोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक दुकानदार आणि दुकानातील माणसे गिराईक आपल्याकडे वळवण्यात प्रयत्नशील होते. त्याचबरोबर शेवटचा दिवस असल्याने काही दुकानदार गिराईक करत असतानाच दुकान आवरावरीचे कामही करत होते. अशातच सुरेश सोनवणे यांना चमत्कारिकरित्या एक धागा मिळाला. सुतावरून स्वर्ग काटण्याची सवय झालेल्या शिरपूर पोलिसांनी चंदनपुरी यात्रेतील अर्जुन अहिरे काम करत असलेले ते दुकान शोधून काढले. दुकान टप्प्यात येताच त्या दुकानात इमाने इतबारे काम करणारा अर्जुन अहिरे सुद्धा त्यांना त्या दुकानात गवसला. त्याच्या हातात
बेड्या ठोकून त्याला शिरपूर शहर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. आपण त्या गावचे नाहीतच असा सुरुवातीला पवित्रा घेणारा अर्जुन पोलिसी खाक्या लक्षात येताच वरमला. त्याने गुन्हा कबूल केला. त्याचा कबुली जबाब कॅमेराबद्ध आणि शब्दबद्ध होताच त्याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर करून त्याला गजाआड करण्यात आले.